बोलत बसायचं काय ना काय तरी टाइमपास करत बसायचं. रोडला मी व्हिडिओ करतो. तिकडे गेलो नाही ह्याला दारू भरायसाठी ह्याला नावाशिवाला गेलो तेव्हा दारू भरली होती. आणि तेव्हा आलो बेंगलोरवरून खाली गेली आणि मला बोलली तर जा लगेच भरल गाडी. नाही भरली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 12 वाजता भरली माझ्या नदी गाडी. 12 वाजता गाडी भरली. आणि मला हे कधी भेटलं माहिती का पेपर तिसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी भरून तिसऱ्या दिवशी मला पेपर भेटले. हा मला पेपर 2 दिवस मी तिथंच टाइमपास केला. हल्लोच नाही. आता करणार का पेपर भेटत नाही तोपर्यंत. बाकी माझ्या बरोबरच्या गाड्या होत्या तर सगळ्यांना पेपर भेटले. सगळी गेलीत निघून. मी एकटाच राहिलो. मग तेव्हा त्यांच्यावर टाइमपास करत बसलो होतो. मला कुत्रे दिसले की आपलं त्यांना थोडं खायला घालायचं. आता येताना मला माकडे भेटली तर बऱ्यापैकी, पण त्यांना खायला त्या घाटात घालायलाच नाही आलं मला. त्या आमचं पिल्लू बघितलंस का गायचं वासरू. उड्या मार नुसत्या आता किती असेल जवळजवळ 10-12 दिवसात लाथा मारतो. उलट्या लाथा मारतो. काय करायचं आता बोल. परी काय करायचं. उन्हाला उभं राहा थोडस. पुण्याला मारायचं आता गेलं की मला ते आपलं आवड. एक खोंड आहे मारायचं त्यातलं. परत कर की बेंगलोर वरून भरली अगरबत्ती नाही. त्या खोपच्या खाली हिडापर्यंत हे 25 रुपयाची गाडी भारी भरते बघा गाडी. 15 ते 3 टन भरत. नाही एवढं नाही भरत. पूर्ण फुल भरते गाडी. कमी भरत. उलट लिमिट मध्ये भरत. 3 टन मला भरते. मी आता बरोबर कंजेस्टेड एरियामध्ये ना ते खाली उतारा पुढे आणि गड्या बोळा नाही एवढं नाही भरत. माझी तर नाही बाबा भरली त्या दिवशी त्याला. जय मोठी आहे ना. किती 1.5-2 टनाच्या आसपास भरली त्याने गाडी. जय भारी आहे की. आणि माझी गाडी तिथं बसत नाही म्हणून मी त्या ह्याला आपल्या शिवा कार्गोला मी सांगितलं बाबा गाडी माझी परत येतं हे करू नको दुसरीकडे पाठव. तिथं भरायला प्रॉब्लेम म्हणजे काय तिथं अडकते गाडी बसवायला येत बसणं बरोबर टन बसत नाही. हे सुरक असते त्या गाडी. ही गाडी गेली का मध्ये लई प्रवातीमध्ये गाडी. इतर गाडी आहे मोठी सदागोट आहे. आणि तिथं एवढा प्रॉब्लेम येतो. मी पहिल्यांदा गेलो तेव्हा मी किरकिर त्यानं गेली. म्हणजे म्हणलं की गाडी मोठी नको बोललो तर 17 फूट आहे ना. हा म्हटलं 17 छोटा गाडी पाहिजे म्हटलं 14 फूट. तर 14 फूट मी म्हटलं नाही. त्यानं आता पाठवल्या. परत दुसऱ्यांदा त्यानं मला ओळखलं. म्हटलं अरे मेरे को भी मालूम नहीं इधर ही मेरे को भेजा है उसने. आया मैं अभी मेरे को मालूम पड़ा जाना तो अभी मैं बोलता हूँ उसको मत भेजो इधर. बाकी किधर भी रहेगा चलेगा लेकिन इधर नहीं भेजने का. गाड़ी भेटता नहीं उधर. लय वैताग. त्या दिवशी गाडी भरली आणि आम्ही दोघं स्टार्टला भरलो. सकाळी भरलो. किती वाजता भरलो. 12-12:30ला गाडी भरली आमच्या दोघांच्या नागनं. आम्हाला पेपर कधी भेटले 4:45ला. आम्ही एवढी बार गेलो का 12च्या पहिले होता. 12च्या पहिले 4:45ला त्याने पेपर दिलं. तिथं निघालून परत एक म्हणजे 2 जण चांगलीच वयस्कर होते. आता आपल्या ह्याची साईडची होते. जत साईडची होते. जत सांगोला साईडची. मग त्यांची गाड्या भरल्या तर त्यांच्या गाड्या कधी संध्याकाळी सोडल्या काय माहिती. 7 का 8 गाड्या होत्या आता. आम्ही गेलो घरी गेलो. 2 दिवस घरी थांबलो. माझ्या बरोबर भरलेला तो बी मी बी. मग मी निघालो सोमवारी सकाळी किती 7:30ला निघालो घरातनं. 1:30-2च्या आसपास पोचलो गेला JNPT ला. स्पीडीला. हा
स्पीडीला पोचलो ना, खाली झाली 3-3:30 वाजता झाली खाली. 4 वाजता पेपर हातात दिलं. तिथनं माझ्या मागं लागलं तर की गाडी भरायची, लवकरात लवकर भिवंडीला जा. पार्टीचा त्याच्या आधीच फोन, मी कुठं आहे, मी स्पीडीला पोचायच्या आधीच मला कुठं होतं माहिती आहे का, लोणावळ्यात असताना मला फोन. तर आप किधर हो, गाड़ी भरनी का है, ऐसे ही क्या है. मैं बोला मैं तो अभी भी बाय रोड हूँ, मेरे को आने को अभी कितना टाइम लगेगा मालूम नहीं, मेरे को माल अभी खाली भी करने का है, वापस मेरे को खाली करके उधर कब आऊँगा. आणि मी यांना सांगितलं, म्हटलं कोलकाता असलं तर मी जाणार नाही, म्हटलं कोलकात्याला मला जमणार नाही तिकडं, आपल्याला चिकन मटन जमत नाही, तिकडं कोण जायचं, जेवण आपल्याला व्यवस्थित भेटत नाही. मी म्हटलं साऊथला पाठवा, मी इडली डोसा खाऊन दिवस काढेन तिकडे, पण कोलकात्याला नाही. तोवर फोन आला, जा एअरपोर्टला कार्गोला. तिथं गेलो, बेंगलोरचा माल होता, तो कॅन्सल झाला. म्हणजे त्यांना माल सापडा, माझ्या मागे लागलाय की लवकर गाडी भरून लगेच तुझी निघून जाईल. आयला आलो, परत फोन लावते, फोन लागणच झालाय त्याचा. परत तो पार्टीवाल्याला फोन केला, म्हणला असं, तो म्हणला माल भेटना झालाय, थांब जरा, माल इथं हे केलंय, म्हणजे काय द्या सामने सांगितलंय माल भेटना म्हणून, मग शोधते द्या, उद्यापर्यंत भेटलं तर तुला देतो. दुसऱ्या दिवशी 10-11 वाजेपर्यंत थांबलो असेल, 9-10 वाजेपर्यंत थांबलो, नाही भेटला शेवटी. मला बोलले की दादा बोलले थांबू नको, ये निघून ये. थांबलोच नाही, मग निघून आलो निघून. आणि मग तिथनं मला आमचा हिसाब झाला, 1-2 महिन्याचा हिसाब राहिला होता, बाकीचा हिसाब झाला, सगळं क्लिअर केलं. ते क्लिअर झालं आणि परत मला भरायला कुठं पाठवलं, हां दहिसर मोरीवरनं मग जिमचं सामान भरलं आणि मग इकडे आलो. हो, तिथं बी तिच्या आयला पोचलो 2 वाजता, भरली गाडी, किती वाजता 3:30-4ला भरली. पेपर हातात येईपर्यंत 7 वाजता, ते बी पोरगा आपलं महाराष्ट्रीयन निघालं, चिपळूणचं होतं कदम म्हणून. तो म्हटला दादा तू जेवलेला नाहीस ना, त्यानं मला जेव्हा म्हटलं चल सगळ्यांसाठी जेवण येतं बाहेर, चल तुला तिथं डाळ भात बीत आपलं वाटाण्याची भाजी आहे, व्हेज खाणार नाही. म्हटलं मी व्हेजच खातो, नॉन व्हेज नाही खात म्हटलं. त्यानं मला तिथं जेवाय दिलं, पेपर हातात येईपर्यंत थांबलो, म्हटलं थांब आता चहा पिऊन मग जातो. मग मला तिथनं चहा पिवल्याशिवाय सोडलंच नाही. मला निघेपर्यंत 7, एक्सप्रेसला येईपर्यंत 7 वाजले, घरी पोचेपर्यंतच मला 2:30 वाजले गावाला कराडला. 2:30 मग जेवोपर्यंत मला 3 वाजले, मग 3 वाजता मी झोपलो. दुसऱ्या दिवशी परत मग मी 11:30ला निघालो घरातनं बाहेर. होय, घेऊन जायचं नाही, करायला कोल्हापूर जायचं, ते मुलं लांब पडलं ते पण नंबर काय ना. मला कसं कराड कोल्हापूर मला बरं पडतं का, आपल्या घरी बी जाताना बी घरी, येताना बी घरी, टेन्शन नाही. घरी जेवण करून आंघोळ करून कपडे धुवून परत चालला, परत आला, परत झंझट मारी नाही ना. घरी बी जाणं होतं, सगळंच होत्या, सगळ्या गोष्टी होत्या. आणि थोडंसं काहीतरी हेल्प करून, म्हणजे घरातली हेल्प करता पण येत नाही. काय जनावराला वैरण आणून ते टाइम असलं तर तेवढं जाऊन आणू शकतो आपण. आता 2 दिवस होतो, मग आज ती बाजरी एकाची विकत घेतली होती. मग बाजरी 2 दिवस बाईकवरून आणायची, मी 1 दिवस निघून आलो, सगळीच कापून काढली त्यांनी बाजरी, ट्रॅक्टर भरून आणली. सामनेवाल्याला पेरायचं होतं शेत, मग ते म्हणलं ठीक आहे आणा, आता काय करायचं. घरी वडील नाहीच असतात, दुसरं कोण नसतं.
तू हे कधी बसणं खातो म्हणजे आता आता तुझं रनिंग एज काय? रनिंग एज काय? विमल बिमल कमी कर, तुला खरं सांगतो. नको का तुझ्या फायद्यासाठी सांगतो, विमल बिमल कमी कर. तुला वाटलं ना काय ना काहीतरी घ्यायचं बाबा, असलं काही ना काहीतरी घ्यायचं, टाइमपास करत खायची. तुला वाटतं मी खातो? मी तंबाखू खात नाही, गुटखा खात नाही, विमल खात नाही, काय खात नाही मी. आता माझं रनिंग 34 आहे. हा वाटतंय थोडस हे झाले त्याच्यामुळेच, नंतर काय लग्न बिग्नाचं काय नाही. चाललंय बघायचं. तुझं लग्न नाही? पोरींच्या तर शिव्या आता येते तर तोंडात माझ्या. त्यांना पाहिजे मुंबईला रूम, स्वतःची गव्हर्नमेंट जॉब, गावाला बंगला, शेती, गाडी, कार गाडी. मग कुठे ते 3 महिन्यात आणि 4 महिन्यात परत डिवोर्स. तुझं काय, तुझं लग्न बिग्नाचं काय चालू? काहीच नाही माझं लग्न बिग्नाचं, काहीच विचार नाही. बाहेर कुठं काय असं म्हणजे नाही असलं तर बघ, तुला खरं सांगतो, असलं तर लागलीच करून टाकायचं रे. पुरी भेटणं झाली ते, तुला पण चांगलं माहिती आहे. असलं तर लागलीच आपलं करून टाकायचं, ग बसू नको. आणि घरातल्यांच्या म्हणजे मी तुला असं हे बोलायचं म्हणून बोलत नाही, जे रिअल परिस्थिती आहे ती तुला सांगतो. वेळ माझं मला बघायचं म्हटलं तरी तुला सांगतो 6-7 वर्ष झालं बघते. हां, आणि मला ज्या व्यक्तींसाठी बघितलं त्यांचं 3-4 महिन्यात दिवस झाले. आपण कुणाला नाव नाही ठेवत, कुठल्या व्यक्तीला ना तर कुठल्या पर्सनला नाव नाही ठेवायचं, पण काही कोणाच्या प्रॉब्लेममुळे झाले असेल त्याच्यामुळे आपल्याला कोणाला नाव ठेवायला आपल्याला अधिकार नाही तेवढा. काय बाबा काय करतो? म्हणजे आपली किती शेती आहे, जमीन किती आहे? पाण्याची आहे? होय, तळ्याच्या कड्यातच आहे. काय बाग काय बाग काय म्हणजे काय शेतामध्ये? सोयाबीन. होय, बऱ्यापैकी काय ऊस नाही लावत? जनावर काहीच नाही. काहीच नाही का? काय करत नाही. मी आई बाबाला काय होत नाही. गया ना तर म्हशी ठेवायच्या रे एकदम, तरी आपलं त्यांचं म्हणजे कसं हातपाय चालते तोपर्यंत आपल्याला असावं. जागा नाही घरापाशी घरापाशी जागा नाही. म्हणजे असं घर आपलं आहे कुठल्या ठिकाणी? रोडच्या बाजूबाजूला म्हणजे आजूबाजूला सगळी घर आहे. हा, म्हणजे गावाच्या मधोमधच आहे घर. गावाच्या उलट घर आता आजकाल बऱ्यापैकी घर नाही म्हटलं ना तर रोडच्या बाजूला द्यायला लागले सगळे. आणि ते बिबट्या का कुठलं भरायचे बेंगलोर ते मुंबई 14 फूट पाहिजे लोडिंग अर्जंट. हा तिच्या मायला कळंबोली टू पनवेल कर्नाटकात 14. बल्लारी कर्नाटक.
परत चंद्रपूर महाराष्ट्रातून नाशिक 14 फीट, नाशिक ते दादर मुंबई 14 फीट गाडी पाहिजे. 10 टन 20 फूट, मुंबई डोंबिवली ते पुणे मगरपट्टा ओपन गाडी. आईला मुंबई डोंबिवली हा बरोबर, पुणे मगरपट्टा म्हणजे तिकडे जाणार गाडी. फोटो टाकला की चेन्नई टू नाशिक पिकअप. हे आता ह्या गाड्यालाही दिसायला लागले, इलेक्ट्रिक पण आले ह्या गाड्या. काय कामाची ती लोकल पुरती, बाहेरच्या कामचे नाही. बाहेरच्या कामाला डिझेलच पाहिजे लॉंग डिस्टन्सला. आणि आता ती इलेक्ट्रिक कुठं बंद पडली तर कसा मेला माणूस तिथे. त्यात ही डिझेलची बॉम्ब चालू आहे. ती कधी कमी यायची काय नाही. आता मम्मीला फोन नाही केलेला. मम्मीला आमच्या वाचा येत नाही पण फोन करतो. एकटा असलाच ना गाडीत ती काच तेवढी बंद ठेवी. हा, तुझ्या साईडचं चालू ठेवत आणि तिकडचं लॉक टाकत. लॉक कधीच उघडं ठेवत जाऊ नको तिकडचं. काय कधीच नाही ठेवायचं. कितीला घेतले? 400. कुठं आपल्या त्या घाटात? आपल्या घाटात पण भेटतं किती. कोल्हापूरपासून पुढे आले की ते मोठा घाट लागतो का, ब्रिज लागतो बघ, तिथं पंजाबी लोक आहेत. तिथं पण भरतात विजापुरात पण भरतात. विजापुरात भेटतं. विजापुरात ते रोडचं का ब्रिजच्या खाली हा ते उभी असतात पूर्ण. का 10-12 आहेत बघा. हा गतिरोधक. आईला पाहिजे असं. पाहिजे गाडी. मला कोणी टाकायचं आहे खलास करायचं आधी. तो का आधी बोलती बघायचं, गप्प नाही ऐकायचं. हा बाबा तुला काय पाहिजे. हळूच इथनं वाढायचं, द्याचा दान काढतो. मग ह्याच्या आईला टुटरावरच्या कोणी आहेच कोणी ऐकत नाही तुमच्या आईची. मग तेच ना, ह्याला काय करायचं माहिती आहे का, ह्याला चांगलं चकचकीत पॉलिश करून घ्यायला पाहिजे होतं. सांभाळणार जबरदस्त आहे. होतो वरी झोपते वेळेस. हा पाहिजे बाबा, मला पण घ्यायचं आहे. मी घेतलेलं नाही अजून, पण मग एकाला विचारलं तर म्हटला असं घेऊ नका. म्हटला पाट्याचं असतं ना, पाट्याचं बनवून ठेवा. पाट्याचं बनवून ठेवा गाडीत. हे बी चांगला नाही का लय गरजेचं आहे. कांदी भरोसा नाही, रोडला लय टेन्शन आधी करत. डायरेक्ट माझ्या मर्डर करायला चोरायचं. हो, आता त्या दिवशी झालं की एक लेडीजचं होतं मर्डर. आपल्या इकडेच झालं, कुठं पुण्याला कुठं तरी झालं. हो, डायरेक्ट मग सोलापूर हायवेला एक सांभाळून गाडी चालव, म्हणजे जातो नाही माहित नाही मला पण. हे ना सोलापूर उंबरगाव. हा तिथं एक बाईकवाला आहे सोलापुरातलं, ते बुलेटवरनं ते आपल्या कराड एकानं टाकला होता मेसेज. MH50 अशोक लेलँडवाला बारी गाडी. हा निलेशनं व्हिडिओ टाकला होता. मला तो बोलला की म्हणजे त्यानं स्वतः टाकलेलं एका म्हणजे अशा लय लोकांपर्यंत काहीतरी तिथं घटना घडलेल्या. तो येतो बोलतो तोंडाला लावून मास्क, आणि माझ्या गाडी टच झाल्या, असं झालं तसं झालं, आणि चाकू लावतो, मग 2000 रुपये घेतो निघून, म्हणजे पैसे घेतो बऱ्यापैकी निघून जातो. तर त्यानं व्हिडिओ टाकला. त्या व्हिडिओला बऱ्यापैकी रिस्पॉन्स भेटला त्याच्या, की सोलापूरच्या सगळ्या ड्रायव्हरांना त्यानं म्हणजे ते कन्व्हिन्स केलं. सगळ्यांनी हे केलं, लगेच त्याला टॅग केलं आणि लगेच त्याचा फोटो सगळं टाकून दिलं. गाहुला तो तडाक्यात चेन बिन घालून काय फोटो टाकला त्यानं, सोन्याची चेन बिन.
मग ते पोलीस ते ना आता एक पोरगा तिथं रडला, म्हणजे त्याला भेटला होता, तो बी लेलंडवालाच होता. म्हटलं माझ्याबरोबर असा असा प्रॉब्लेम झाला या, आणि काय न काय होतं पण आला आणि मागणं असं असं केलं त्यानं. म्हटलं ऑर्डर आले बघा 10 फूटची, चेन्नई टू पुणे 10 फूट बघ काय पिकअप करता का? आव्हान नाही कुठला परवडत ना? नाही नाही 10 फीट आपल्याला नाही करणार, 17 फीट दिलं तर बरं आहे. मुंबई टू पुणे, चेन्नई टू पुणे, सॉरी चेन्नई टू पुणे 10 फीट. दीपट बाबा 2 ऑर्डर पडा होता का पुण्यातून निघून. हा गप्पोने पण नाही बरं का, एवढी लोटमोठा झाले का हा. रस्त्यावर ड्रायव्हरची सुरक्षाच नाही. नाही काहीच नाही. ना पोलीसवाले, ना चोर, ना पब्लिकची काहीच चीज नाही आम्हाला. पोलीसवाले पण कधी ते ड्रायव्हर लोकांना चुत्या समजतात, लय चुत्या समजतात. आणि बोलताना कशी बोलतात कधी ऐकलंय का? काय रे, हा लय आवाज मध्ये, म्हणजे खालच्या पातळीनं बोलतात ड्रायव्हर लोकांना. म्हणजे आम्ही कुठं उगत टाकून दिले काय की आम्ही. हा अशा पद्धतीनं पण बोलतात. एका टाइमला जर ड्रायव्हर जर गाड्या पण ठेवला ना, त्यांच्या खायच्या वाजून खायची वांदे. आता तसं ट्रान्सपोर्टेशन मुळे सगळं दळणवळण चालू आहे, पण आता काय करणार, त्यांना त्याच्या कुठं आखले येतात तेव्हा. पण ड्रायव्हर एकटा झाले ना, मग यांचं बघा कसं होतं म्हणाला. तो एक बघा काय सोमनाथ आव्हाड त्याची व्हिडिओ बघत. सोमनाथ आव्हाड एक व्हिडिओ टाकतात, ते सुट्टी देत नाही, जे काय होईल ते होईल. फाईन मारायचं ना, मार, कुठं काय अडचण नाही, मार. तू काय करायचं, तुला काय करायचंय मार. प्रूफला सगळं ठेवतोय, व्हिडिओ ठेवतोय. त्या दिवशी त्या मॅडमनं त्याला काहीतरी बोलली, पुण्यातच तिथं काय झाले बोलली, लायसन पाहिजे ना, ते लायसन आहे. काय बोलली तू आई घाल्या बोललीसच का बोललीस आई घाल्या, मला माहित नाही. फाईन मारायचंय ना, मार ना, मी कुठे नाही, माझी चुकी आहे का नाही, तरी पण तुला फाईन मारायचं ना, मार. मी तुला सगळं दाखवलं तरी पण तू आई घाल्या बोललीसच का. चल ठीक आहे. दुसऱ्या दिवशी भाई गेला चौकीला, म्हणला ठीक आहे. त्यानं काय आता त्याचा पुढचा व्हिडिओ काय आला नाही, पण त्याचे लय धिंगाणावाल्याचे व्हिडिओ असतात. ते सारखं काही ना काहीतरी लोचंड असतं. पहिलं नव्हतं, आता लयच लचंड व्हायला लागले त्याची. ते बी म्हणतात तिच्या आईला, आम्ही जे व्यवस्थित रोडला चालतोय, आम्ही कोणाला काय बोलत नाही, आणि आम्हाच नाही शिव्या. यांचं काम काय, आम्हानी पब्लिकची सेवेसाठी यांना उभं केलंय. यांना पगार आमच्या ह्याच्यातून आम्हीच देतोय, आणि वरनं रुबाब यांचाच. लय बेकार कर्मकांडी. पोलीसवाले कधी सुधारणार थोडी आहेत. हा कडू भीकमांगी कडू येतात. एखादी भिकारी बरं आणि पण हे नको ते भिकाऱ्यांना उलट एखादं काहीतरी खायला घातलेलं परवडेल. पण ह्यांना एवढं पगार घेऊन आणि वरनं आपल्या लुटायला आपल्यालाच बसलेले असतात. त्यांना जसा पगारच भेटत नाही, गव्हर्नमेंट पगारच देत नाही यांना. क्वचित एखादा पोलीसवाला चांगला भेटेल, क्वचित. नंतर मला तर वाटत नाही त्या 100% मधले 25% न तर 20% उलट आणि उग्राट भाषा आहे रे. बाबा पोलीस आहे, हे आहे ते आहे, मला कोण काय करणार आहे. आणि त्यांना बऱ्यापैकी पोलीस ट्रॅफिक वाल्यांना काय कायदा कानून कमी माहिती असतात, माहिती नसतात जास्त कायदा कानून, पण फुकटचा अडवणूक करणार. मुंबईत कुठं नाही आपलं, मानगुडीपर्यंत कुठं नाही आपलं. माझं म्हणजे आता मला तर कुठं काय प्रॉब्लेम मध्ये आता आलेलाच नाही एवढं, कारण की आपलं एक सारखं व्यवस्थित चालवणं असतं, त्याच्यामुळे कुठं काय प्रॉब्लेमच नाही आलेला अजून तरी. व्यवस्थित चालवलं तर काय प्रॉब्लेम येत नाही. व्यवस्थित चला कसं चला, ह्यांच्या गाड्या तुझ्यासाठी गेलो. आणि दुसरं ते तर आहे, एवढं आहे. कसे बी प्रेमाने चालवलं तरी एक मला ह्या कारवाल्यांचं आणि बाईकवाल्यांचं एक टेन्शन येडवाकडे एखादी. हो, कशी बी वाकडे तिकडे. मी माझं लिमिट 65चं लिमिट, त्याच्यावर पळवत नाही गाडी. आता कमी झाल्या वातावरण. कितीवर आलं?
27. आता थंड पण सुटले ना, हवा पण सुटले. 7 6 6 18 हवा 27 26 लास्ट 25 पर्यंत काय TN पाशी महाकालीचा हत्यार आहे. खायचे काही जण का गाडी खायचेच हं. केस अंगावर तेवढं तर आहे. केस कशाला होणार आहे आपल्याला तेव्हा? चोराला मारायला केस थोडी होणार आहे तेव्हा. ह्यांच्या गाड्या खुजल्या असते ना, ह्यांना हप्ता भेटला तो चोरा वांगून ते एक्सेसला किती चोरा झाल्यात का नाही, हं. एक पण ऍक्शन घेत नाही. आपल्या हे नवळघाटात. खालापूर, हा ते हां ते खालापूर टोल नाक्याच्या तिथंच ते पुढं आल्यानंतर ते तरी ऑटो नका फूड मॉलच्या तिथं. तिथे पेट्रोल पंप हा तिथं तिथंच झोपाल तर लोक झोपायचं आणि हे बोलतात झोपाल तर झोपत जावा. हा. आम्ही डिझेल काढून येतो चोरून येतो. डिझेल बाबा, डिझेलचं लय टेन्शन येतं अहो डायरेक्ट मोठी काच काढून आली, मोठी काच पुढची. का मग आता ड्रायव्हर नाईट डे गाडी ओढून झोपला काय त्याला कळणार सांगा मला. मेल्यासारखा ड्रायव्हर आधीच पडतो. एक तर असली गरमी लागली वरून कसं धंदे करायचं. आणि वरनं डिझेल वाढले. हे नॉर्मल कशाला तरी बनवलेलं आहे, लय पातळ आहे पण बघ ना. काहीच तरी आहे ते कसं असं काहीतरी रॉड बिट असं काय हा पातळ आहे एकदम. मग तर हे असलं हत्यार पातळ एवढं पण नसतं, जड असतं आहे का पुढचं हे जड असतं. हे काय कर माहिती आहे का, आता गेलास ना चांगलं असं म्हणजे घासून घे पूर्ण, असं चमकल असं घासून घे आणि त्याला काहीतरी कुठलं तरी ती ऑइल लावते. ऑइल लावल्यानं आणि अजून चकाकतं ती घासून घेते. असं म्हणजे स्टीलच्या भांड्यासारखं चमकलं पाहिजे. हे काळं ठेवूच नको. काढल्याच सामनेवाल्याची टाराकली पाहिजे. म्हणेली ज्या आईला ह्यो एक बाकी असंच ठेव. गरजेचं आहे आज सगळ्या गाडीला, गरजेचं आहे. ह्याला मूठ हलकं, पाईप हलकीच वापरलं. त्याला काय आपण ह्याला काढायचं इथून हं. काढून डायरेक्ट बसून घ्यायचं चांगलंच. बाईक आहे त्याला हं. चांगली मूठ बसायची. तसंच करायचं. म्हणजे माझी घेण्याची इच्छा होती कधी, पण मला काय गोष्टीमुळे मी घेत नाही. माझं कारण वेगळं आहे. मला मला दुसरीकडे काहीतरी करायचं आहे म्हणून. कारण की मला पोलिसाची झंझटमारी मला आवडत नाही. पोलीस, डॉक्टर आणि कोर्ट मला ही झंझटमारी आवडत नाही. मी त्याच्यापासून लय लांब असतो. आपल्या मागं पुढं कोण असतं आणि आपण कोणाला मारत नाही काय नाही. आपल्या जवळ आला मग गेला. विनाकारण कोणाच्या अंगाला जायला आपलं काही खेळायचं आपल्या गरज नाही. ते तर आहे, विनाकारण कोण अंगावर जाणार आहे बळ. कोणाला सांगायला तेव्हा की त्याला हाणायचं मारायचं, कोणाला हाऊस नसते. स्वतः मी बैठा तुम्हाला, स्वतः मी होतो एक्सप्रेसला होतो मी. तिथली अशोक आपलं मोठं अशोक लेलँड तिथली खाच काढली, खायची खालची काच काढून मी होतो आणि ड्रायव्हर होता आत गाडीतच होता. आत गाडी झोपलो होतो मी. इकडं बोललेलं जवळ मारला. अयो रात्रीचा. पुन्हा एक्सप्रेसला पोरं मारायला लागल्यात. रात्री 2 वाजता
मारले कापसाला. काय म्हणत होते साईडला घे, साईडला घे. मी साईडला गाडी घेतली. जरा सावधान. फायदा करत नाही. काय करता सांगा आता करणार. मी तर म्हणतो अंगावर घातली पाहिजे तसल्या अंग गाडी. डेंजर आहे. तरी माझं येणं जाणं काही एवढं लेट नसतं. माझं रात्रीचं 10च्या आसपास निघून 10 सव्वा 10च्या आसपासच वर निघून येतो मी घाटातून. 11 वाजेपर्यंत कधी कधी त्याच्या अधिकारच निघून येतो घाटातून वर. 8-9 वाजेपर्यंत थोडंसं पुन्हा बिना क्रॉस घरी मला 10 वाजता 10:30-11 वाजता पोचायला. म्हणजे काय म्हणतो 14 साल से ज्यादा उम्र की गाय की ही कुर्बानी इजाजत म्हणजे कापणार तुम्ही. क्षण दिलाय कुर्बानीची इज्जत म्हणून. मग मतलब काय झालं शेवटी. तिथं झालं ना शेवटी. कुठला माणूस आहे हे ह्याच किती हो कोलकात्याचा आता नवीन सीएम झालेला. हे हा चुरीचं काय ते सिंधुआ काय त्याचं नाव. तिकडे तेच बोंब आहे ना. काय बरं आपलं ममता बॅनर्जी गेली सगळं करून. आता हे नितेश राणे का वाला प्लॅन. काय 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 व्हर्च्युअल बकरीद वाला प्लॅन. थोडी त्याचं तर हेच करायला नको. तो लिमिट क्रॉस वाला माणूस आहे. वाळूज ते नाशिक. वाळूज कुठं आहे. काय 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 कुठे कुठलं कुठं आलं. पहिले ओपन जागल ते संभाजीनगर. सुझुकी मुंबईच्या रफेट गाडी. याच्याकडून गाडी फ्रॉड आहे. कडून ॲडव्हान्स घेते व ड्रायव्हरला देत नाही. कुठल्या तो फ्रॉड आहे. नवीन डेंजर मध्ये मार्केटमध्ये यायला लागले त्या कधीच. महाराष्ट्र